निवडलं आणि चौकार वसूल केला। तो प्रथमेश यांनी मागच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती। कुमार सारखा जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाजाला तंबूच्या आसराला झाडण्याचं काम या गोलंदाजाने केलं होतं। तो गोलंदाज या ठिकाणी आपल्या संघासाठी आघाडीचा फलंदाज म्हणून पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळतोय। संघाची नक्कीच धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल तो प्रथमेश आणि सुमित मालुसरे यांचा। पुढचा चेंडू फटका फसलाय, झेल बॅक टू दे बॉलर। स्वतः गोलंदाजानं या ठिकाणी झेल टिपला गेला। एक तेरी एक मेरी पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला होता प्रथमेश यांनी। तर दुसरा चेंडू बुटांची जादू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता। गती मध्ये परिवर्तन केलं आणि या पुरेपूर फायदा या ठिकाणी गोलंदाजाला मिळतोय आणि पहिला गडी माघारी परततोय प्रथमेश याच्या रूपानं केळगर सोळशी संघाचा। तर गोलंदाज मजरेवाडी संघाकडून राजेश, चांगली गोलंदाजी। एसके मधील नौका संघ, परंतु जबरदस्त अनुभव असणाऱ्या गोलंदाजांसारखा गोलंदाजी केली जाते ती राजेश याच्याकडून। मयूर तिसरा फलंदाज केळगर सोळशी संघाकडून। डावखुरा फलंदाज मयूर मागच्या सामन्यात एक षटकार या फलंदाजानं खेचला होता। तो मयूर सुरेख सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू होता, खोदून काढला गेला। मिड ऑफ या ठिकाणी तैनात होता, परंतु त्याला चकवा देऊन सरळ सीमारेषा गाठली आणि 4 धावा पहिल्या चेंडूवर मयूर याच्या बॅटमधून येतात आपल्या संघासाठी। या 4 धावांबरोबर धावसंख्या पोचली ती एक गडी बाद 9 धावा। पुढचा चेंडू राजेश याचा। सुरेख गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये रोखण्याचं काम अप्रतिम, रोखण्याचं काम नक्कीच करतोय तो राजेश मजरेवाडी संघाकडून। त्याचप्रमाणे आपण जाऊया सन्मानाकडे। सन्माननीय श्री शंकरजी झुनगरे यांचा इथे सन्मान केला जातोय। अक्षय तोरणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करावा। सन्माननीय श्री शंकरजी झुनगरे यांचा साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। अक्षय बाबन तोरणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करावा। दोन चौकार आणि त्यानंतरच्या चेंडूवर विकेट्स मिळाली ते राजेश याला, मजरेवाडी संघाला। अप्रतिम गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं। अनुभव जरी कमी असला मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा, परंतु गोलंदाजी वर भरोसा ठेवून आपल्या फलंदाजाचं नाव सांगा। स्वतःचा विश्वास या ठिकाणी राजेश याच्याकडे भरपूर आहे। मिडो त्याचप्रमाणे आपण भेटलाय जातोय सन्मानाकडे। सन्माननीय श्री अनिलजी झुनगरे साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती। मी अजिंक्य बालुगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्याचा सन्मान करावा। फलंदाजाचं नाव सांगा। केळगर सोळशी पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येते। पॉवर प्लेचं षटक होतं राजेश याचं। भलेही 2 फलंदाजांना माघारी परतवलं, परंतु धावसंख्या मात्र 13 धाव फलकावर लागते ती केळगर सोळशी संघाची। केळगर सोळशी 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। फलंदाजाचं नाव या ठिकाणी अजून आमच्यापर्यंत आलेलं नाही। सुमित स्ट्राईकवर, आघाडीचा फलंदाज प्रथमेश आणि सुमित ही जोडी होती। प्रथमेश याला माघारी परतावं लागलं होतं तिसऱ्या चेंडूवर। त्यानंतर मोठा फटका केला सुमित यांना, सोपा झेल अलगद हातामध्ये स्थिरावलाय। डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात सुरेख झेल, सूर्य किरणांवर मात करून या क्षेत्ररक्षकानं झेल घेतलाय। त्याचप्रमाणे आपण जाऊया सन्माननीय श्री शेखरजी पवार यांचा देखील इथे सन्मान केला जातोय। मी प्रशांत बालुगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय श्री शेखरजी पवार साहेब आपला इथे सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे अजून एक आपण सन्मान घेतोय. सन्माननीय श्री वेदांत जुनगरे साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय वेदांत जुनगरे, मी अक्षय सीताराम तोरणे याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण यांचा सन्मान करून घ्यावा. थँक्यू सो मच. तर अजित फलंदाज येतोय. पाचवा फलंदाज असेल केळकर सोळशी संघाचा. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंट भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. तर पुढचा उलटा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडले आणि येतोय भन्नाट षटकार या चेंडूवर लागते. षटकाराची मोहर फलंदाज अजित शिंदे याच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं प्राइज अजूनही आहे. सन्माननीय शिवाजीदादा जाधव यांच्याकडून फलंदाज अजित शिंदे पहिल्या चेंडूवर षटकार घेऊन येतोय. आपल्या संघासाठी 6 धावांनी धावसंख्येत भर पडली. 19 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. उंची दिलेला चेंडू 1 बाउन्स गोलंदाजाला दंडित केलंय. पुढचा चेंडू आपण बाउन्स टाकू शकत नाही, इशारा दिलाय पंचांनी. आणि गोलंदाज अनुभव आपला पणाला लावताना विशाल. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कमी आहे, परंतु प्रयत्न चांगले आहेत आणि त्या प्रयत्नांना यश येताना आपण पाहतोय. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. विशाल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळताना केळकर सोळशी सारख्या अनुभवी फलंदाजांचा भरणा असलेल्या या संघाला थोडीसे तोड उत्तर देताना विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख चेंडू, आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न अजित याचा आणि निर्धाव चेंडूची सांगता. षटक या ठिकाणी संपुष्टात येतंय विशाल याचं. आणि या षटकामध्ये मात्र 6 धावा, तब्बल 5 डॉट. अप्रतिम गोलंदाजी विशाल याची म्हणावी लागेल. एक षटकार सोडला तर नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. तर गोलंदाज येतोय सचिन मजरेवाडी संघाकडून. 12 चेंडूंमध्ये 19 धावांवर पोहोचतोय तो केळकर सोळशी. सचिन हलक्या हाताने टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का? आणि प्रयत्न चांगला होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केली तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जात आहेत केळकर सोळशी संघाच्या. फलंदाज तर सिंगल बरोबर डबल बरोबर 21 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जात आहेत. सचिन हलक्या हाताने गोलंदाजी करतोय, परंतु दिशा भरकटली. बोटांची जादू, फिरकी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय सचिन याच्या गोलंदाजीमधून, परंतु दिशा मात्र भरकटली गेली. आणि एक अवांतर धाव अतिरिक्त चेंडू केळकर सोळशी संघासाठी मिळतोय. पुन्हा एकदा भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि विशाल यानं टिपलाय तो प्रथमेश याला. सचिन याच्या खात्यामध्ये पहिला बळी मिळतोय जातोय. तर मजरेवाडी संघाच्या खात्यामध्ये 5वा बळी गडी बाद होताना आपण पाहतोय. केळकर सोळशी संघाचा प्रथमेश माघारी परततोय. तर या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 40 धावांपर्यंत मजल मारली होती. तो संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी मजरेवाडी संघाकडून केली जाते. पहिल्या षटकामध्ये राजेश यानं थोडा प्रशांत फलंदाज येतोय. 7वा फलंदाज असेल केळकर सोळशी संघाचा सचिन. पुन्हा एकदा हलक्या हाताने गोलंदाजी करताना एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळते.
आणि या सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचली 23. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि ते हाताळताना राजेश यानं तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आलेला गोलंदाज विशाल यानं मात्र एक षटकारानेशी तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकून 6 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आलेला गोलंदाज सचिन, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होईल का? आणि जवळ जवळ टिपलेला झेल या ठिकाणी सोडला जातोय. जीवदान मिळतंय ते प्रशांत याला आणि या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय सचिन याच्याकडून. 7 देणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांकडून 25 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जात आहेत त्या केळगर सोळशी संघाच्या. नक्कीच या धावा 2 धावा कमी झाल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मोठी चूक झाली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी सचिन याच्या. अप्रतिम गोलंदाजी. जर 2 झेल टिपले असते किमान 4 धावा कमी झाल्या असत्या. 2 झेल या ठिकाणी सोडले ते प्रथमेश याचा पहिला झेल सोडला, त्यानंतर आलेला प्रशांत याचा झेल सुद्धा काऊ कॉर्नर मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आता मात्र संधी साधली त्या क्षेत्ररक्षकानं. काऊ कॉर्नर मध्ये टिपलं गेलं प्रशांत याला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. हॅलो, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ती मजरेवाडी संघाची. थोडीशी घाई करायचं प्लीज. आणि कारण का मॅचला थोडासा आता उशीर झालाय, प्लीज कॉपरेट करा, थोडंसं घाई करा. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. 2 संघ आमने सामने आहेत. परत सर्वांचं एकदा या स्पर्धेमध्ये आपण करूया शब्द सुनाने स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान जी अंतर्गत त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी निपाणी आयोजित त्रिमूर्ती जग 2024 भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,001 मान्य श्री विजय चौगुळे साहेब, माजी विरोधी पक्ष नेते, नवी मुंबई महानगरपालिका. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 20,001 माननीय श्री ममिताजी चौगुळे साहेब, माजी नगरसेवक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,001 माजी माननीय श्री रविकांत पाटील साहेब, माजी नगरसेवक. चांगली ती संकल्पना मानल्या युट्यूब सौजन्य आपल्याला मिळाल्या स्पर्धेसाठी संजयजी तोरणे, बबनजी तोरणे, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, उभाता सितारा. प्रत्येक ट्रॉफीसाठी आणि प्रत्येक ट्रॉफी देत असताना 500 रुपयाचा कॅश प्राइज. सन्माननीय श्री किशोरजी मस्कर याच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि त्याचबरोबर मालिकावीर पाट व चषक. रोख रक्कम 501 रुपये सौजन्य सोपान दादा मोरे वारसुळदेव. त्याचप्रमाणे चेंडू सौजन्य केतन बालुगडे, आशिष भोईर. पाणी सौजन्य राजकुमार सकपाल. नाश्ता सौजन्य अशोकजी जाधव. सामनावीर मेडल्स किरणजी जाधव. विशेष सहकार्य लाभल्या स्पर्धेला सिद्धेश दादा बोर, त्याचबरोबर महेश दादा वायकर आणि प्रमोद दादा निंबाळकर. संपूर्ण साथीनं आपण ही स्पर्धा पाहतोय. खूप चांगली मॅच, खूप चांगली स्पर्धा. 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे मॅच मध्ये धाबा जमवल्या गेल्या त्या 3 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना इथं केळकर सळशी टीम धाबा जमवल्या गेल्यात त्या 25 धाबा. 26 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेले. चांगली फाईट, चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा मित्रांनो प्लीज, कारण का खूप उशीर झालाय. अजून बऱ्याचशे आपल्याला सामनेच खेळवायचे आहेत या मैदानामध्ये, कारण का या मैदानात 5 वाजले की अंधार पडतो याची देखील जाणीव घ्या आणि तशा पद्धतीने आपण घाई करा थोडीशी, कारण का प्रत्येक इनिंगसाठी आपल्याला 15 मिनिटाचा अवधी दिला आणि त्या अवधीमध्ये आपल्याला हे क्लिअर करायचं आहे. जाऊ या मॅचच्या दिशेने. तुंबल इथं रंगलं गेलंय. 26 धाबा जमवायच्या आहेत. कशा पद्धतीने बनवणार या धाबा. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. विशाल त्याच्या साथीला फलंदाज पाहू शकाल. डाव सावरायचा आहे इथे मात्र केळकर सोळशी टीमला. कशा पद्धतीने इथे डाव सावरला गेलं, परंतु जाऊया पुन्हा एकदा या इनिंग्स मध्ये आवाज ऐकूया आपण KSKचा बुलंद आवाज. आमचे सहकारी मित्र वेंगडेगावचे सुपुत्र संजयजी सबका सर. थँक्यू. धन्यवाद उमेशजी सावंत, आमचे सहकारी मित्र. KSK साठी सतत कार्यरत असणारं व्यक्तिमत्व उमेशजी सावंत. तर यानंतर होणारा सामना असेल, दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल सालोशी वर्सेस. या सामन्यातील विजयी संघ सालोशी संघ. आपण कोठे असाल तर मैदानाच्या आजूबाजूला थांबायचंय. यानंतर आपला सामना असेल. तर फलंदाजीसाठी विशाल आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे 2 गोलंदाज या ठिकाणी आपल्या संघासाठी आघाडीची फलंदाजी करण्यासाठी.
तर या ठिकाणी KSKचे सल्लागार सन्माननीय वसंतदादा शिंदे, त्याचबरोबर KSKचे सदस्य संदेशजी मरागजे, आपण या ठिकाणी आलात. मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नाला यश येतं. इथे विशाल याच्या 2 धावांनी आपल्या संघाचं आणि आपलं वैयक्तिक खातं खोललं जात आहे. 26 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात करायला हवी ती सुरुवात करताना आपण पाहतोय. विशाल एक ताबडतोब फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकवर आपल्या संघासाठी दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करताना आपण पाहतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर, लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, परंतु पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलंय. विशाल याला पकडलं गेलंय. पगबाधा LBW करार या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय आणि पहिलं यश प्रथमेश आणि केळगर सोळशी संघाला. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज, या फलंदाजाची फलंदाजी बघण्यासारखी आहे मित्रांनो. आणि तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी पाठवण्याचं काम प्रथमेश यांनी केलं. आघाडीची जोडी फोडण्यात यश आलं ते प्रथमेश याला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतवलंय प्रथमेश याला, विशाल याला. आणि त्याची जागा घेण्यासाठी सचिन मजरेवाडी, एक नौका संघ आहे परंतु अनुभव आहे क्रिकेटचा या संघाकडे आणि तो अनुभव या ठिकाणी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला. अचली संघाला पराभूत केलं आणि या ठिकाणी केळगर सोळशी संघाच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. तो संघ या ठिकाणी 26 धावांचा पाठलाग करताना सचिन प्रथमेशाचा सामना करतोय. बॅक टू दी बॉलर, कॉटन बोल्ड या ठिकाणी सचिन आल्या पावली माघारी परततोय. चांगला चेंडू होता, खराब फटका. सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला आणि फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला गेला प्रथमेश यानं आणि दुसऱ्या गड्याचं पतन या ठिकाणी होतंय. दबावात नक्कीच होता हा फलंदाज. ज्या पद्धतीनं फटका खेळणं आवश्यक होतं, सर्कल भेदणं आवश्यक होतं, परंतु खराब शॉट सिलेक्शन या ठिकाणी पण पाहिलं आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये झेल देऊन माघारी परतलाय. तिसरा फलंदाज, चौथा फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय विनोद. हॅट्रिकची संधी आहे प्रथमेश याला. ती गोलंदाजी या गोलंदाजाकडे आहे. हॅट्रिक साधू शकतो, गोलंदाज अनुभवी आहे, गतीमध्ये परिवर्तन करू शकतो, फलंदाजाला चकवू शकतो. ती गोलंदाजी या गोलंदाजीकडे आहे आणि प्रथमेश डावखुरा विनोद याच्यासाठी. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, 4 धावा. चौकाराची मोहर लागते. विनोद यानं आपले हात खोललेत. हा फटका खेळणं गरजेचं होतं. ते सचिन याला हलक्या हाताने खेळला आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये स्थिरावला तो चेंडू. या पद्धतीने खेळणं आवश्यक होतं परंतु न खेळता माघारी परतला आणि त्यानंतर आलेल्या विनोद यानं मात्र चांगला प्रयत्न केला. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला विनोद यानं. संघाला 4 धावांची भर पाडली. विजयाचं अंतर मात्र थोडंसं कमी केलं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा प्रथमेश लो फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावलेल्या चेंडू 1 धाव सहज पूर्ण. दुसरी धाव केली आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते 2 गडी बाद 8 धावा. 9 धावांची सरासरी होती परंतु 3 डिलिव्हरी डॉट आल्यामुळे ती सरासरी राखण्यात अपयश आलं. परंतु ती ताकद क्षमता आहे या फलंदाजांकडे. पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकात किमान 10-12 धावा जमवणं आवश्यक होतं कारण गोलंदाजी जर केळगर सोळशी संघाची पाहिली
तर एकाहून एक सरस गोलंदाज आहे या संघामध्ये आणि ती ताकद आहे समोरच्या फलंदाजांना रोखण्याची आणि ते काम या ठिकाणी स्वतः अमोल मालुसरे तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर सन्माननीय संजय दादा पवार मालुसर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी राजकुमार तोरणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संजय दादा तोरणे मालुसर तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय अमोल. तर डावखुरा फलंदाज विनोद पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला होता तो फलंदाज या ठिकाणी अमोल याचा सामना करेल. 10-12 पावलांचं मोठं रनअप आहे अमोल याचं अनुभव भरपूर आहे या गोलंदाजाकडे. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला गेला डॉट डिलिव्हरी येते थोडंसं दडपण वाढतंय ते मजरेवाडी संघाचं. पुन्हा एकदा अमोल डावखुऱ्या विनोद याला रोखण्यासाठी मोठा फटका लॉंग ऑन लॉंग अपच्या क्षेत्रात भिरकावलेला चेंडू आणि 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. राजेश या ठिकाणी स्ट्राईक वर येतोय. तर पुन्हा एकदा अमोल राजेश सामना करतोय अमोल याचा ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता राजेश याचा परंतु नकार दिला विनोद याने आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. मजरेवाडी संघाला पहिली आघाडीची जोडी माघारी परतल्यानंतर या ठिकाणी मात्र मजरेवाडी संघ दडपणात आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं पहिला विकेट गमावल्यानंतर वेंगळे संघ ज्या पद्धतीनं दडपणात आला त्या पद्धतीनं या ठिकाणी मजरेवाडी आपण पाहतोय थोडासा दडपणात अडचणीत आलेला पाहतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक झडप घालतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी. त्रिमूर्ती चषक 2024 मध्ये आपण पाहतोय उत्तरार्ध या ठिकाणी उत्तरार्धाकडे चाललेली ही स्पर्धा भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय तोपर्यंत 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं 2 धावा या ठिकाणी रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी. 1 शॉट पाणी द्यायचंय 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या त्या राजेश यानं आपल्या संघासाठी. तर पुन्हा एकदा अमोल ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय लॉंग ऑन चेंडूवर येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का केला होता परंतु माघारी परतवलं गेलं राजेश याने आणि 1 धावेवर रोखलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आणि उर्वरित चेंडू असतील 6 आणि धावांची गरज असेल ती 11. 6 चेंडू 11 धावा. जवळपास सामना दोन्ही तराजूंमध्ये समान आहे. कोणता तराजू जड होईल येणारे उर्वरित 6 चेंडू मध्ये आपण पाहणार आहोत. फलंदाजांचा
पारडं जड होतंय की गोलंदाजाचं पारडं जड होत आहे. उर्वरित 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज मयूर अजित शिंदे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अजित यानं एकमात्र धाव खर्च केली होती. तो गोलंदाज या ठिकाणी 11 धावा रोखण्यासाठी सज्ज होतोय. मागच्या सामन्यामध्ये 18 धावा रोखायच्या होत्या आणि या सामन्यामध्ये 11 धावा रोखायच्या आहेत. तर फलंदाजीमध्ये राजेश आणि विनोद ही डावखुऱ्या फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये मजरेवाडी संघाकडून उर्वरित 6 चेंडूंमध्ये आपल्या दुसऱ्या विजयासाठी 11 धावा जमवू शकेल का आपण पाहणार आहोत. गोलंदाज अजित गोलंदाजी मार्कवर 7-8 पावलांचं रनअप आहे. हलक्या हातानं टाकलेला चेंडू बॅटची आतली कड घेऊन जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावफलकावर लागतायत 16 आणि येणारे चेंडू असतील 5. धावांची गरज असेल 10. मोठा फटका आवश्यक आहे या 5 चेंडू मध्ये आणि तो फटका येईल का या 2 फलंदाजांकडून. ही ताकद आहे का या 2 फलंदाजांच्या मनगटामध्ये येणारे 5 चेंडू मध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज मात्र अनुभवी आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होईल का. अप्रतिम झेल. टाळ्या नक्कीच या क्षेत्ररक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम झेल टिपला गेला आणि राजेश याला माघारी परतावं लागतंय. मोठा फटका आवश्यक होता. प्रयत्न केला असफल ठरला गेला. क्षेत्ररक्षक पहिला असफल ठरला परंतु दुसऱ्यानं कमबॅक केलं आणि माघारी परतवलं ते राजेश याला. आता मात्र मजरेवाडी संघाच्या चमूमध्ये थोडस निराशाचं वातावरण. फलंदाज कोण असेल जो 4 चेंडूंमध्ये 10 धावा काढू शकेल आणि त्यासाठी येतोय सत्यवान. सत्यवानाला काहीतरी चमत्कार करावा लागेल. आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून द्यायचा असेल तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील आणि तो फलंदाज आहे सत्यवान. चार चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी सत्यवान करेल का. सुरेख गोलंदाजी होते. खोदून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी जोडली जाते. येणारे चेंडू असतील 3 आणि धावांची गरज असेल 9. अनुभवी गोलंदाज अजित या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर 1 सरस चेंडू वेगवेगळे चेंडू टाकण्यात यशस्वी ठरताना आपण पाहतोय. अजित याला प्रत्येक चेंडूचा टप्पा आपण पाहिला तर वेगळा असतोय. बदल असतोय प्रत्येक चेंडूंमध्ये. गतीमध्ये थोडासा बदल असतोय आणि तो बदल या ठिकाणी आपल्या संघासाठी कारगर होताना दिसतोय. विनोद डावखुरा फलंदाज आहे परंतु थोडीशी ताकद या फलंदाजाची कमी पडते. मोठा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. झेल घेणं आवश्यक होतं. स्वतः अमोल या ठिकाणी चेंडू खाली होता आणि 2 धावा या चेंडूवर जोडल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील 2 आणि धावांची गरज असेल ती 7. एक मोठा फटका नक्कीच आपल्या विजयाला दिशा देऊन जाऊ शकतो. तो फटका या फलंदाजाच्या बॅटमधून येईल का. प्रयत्न केला परंतु फसला गेला. 1 चेंडू 7 धावा. जवळपास विजयावर शिक्कामोर्तब केलं जात आहे. केळगर सोळशी संघाकडून गोलंदाजी अप्रतिम केली जाते. तर यानंतर होणारा सामना असेल सालोशी वर्सेस विजयी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने
लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचंय. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. या ठिकाणी वरसोळी मोरिया 11 वरसोळी संघाचे आधारस्तंभ सन्मान्य विलासदादा मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. थँक्यू सो मच. तर जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे आणि टॉसकडे. दोन संघ आमने सामने असणार आहेत आणि मायक्रोफोन तिथे बदल आणि येथील पुन्हा एकदा